पनवेलमध्ये पालिका निवडणुकीमध्ये राजकीय भूकंप, महाविकास आघाडीचे अनेक उमेदवारांचा फोन नॉट रिचेबल, उमेदवाराचे फोन रात्रीपासून बंद असल्याने एकच खळबळ. मुंबईचा महापौर मराठीच होणार, मुंबईत महापौर कोणाचा ही शंका आहे का? आमच्या नसानसात हिंदुत्व आहे, खासदार संजय राऊत यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 मृत शिक्षकांना लावली इलेक्शन ड्युटी, संपूर्ण कागदपत्र सादर करूनही लावली इलेक्शन ड्युटी. ठाकरे बंधू एकत्र पण कार्यकर्ते नाराज, मुंबईतील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, वांद्रे प्रभाग क्रमांक 97-98 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. सोलापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी, एबी फॉर्म वाटपामुळे भाजपात अंतर्गत संघर्ष, उमेदवारांच्या यादीवर देवेंद्र कोठे, जयकुमार गोरेंचं वर्चस्व, तर इतर आमदारांच्या 20 ते 25 समर्थकांचं तिकीट कापलं, नाराज असलेले इच्छुक बंड करण्याची तयारी. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला, मुलगा हितेश राऊतला घेऊन विनायक राऊत शिवतीर्थावर, वॉर्ड क्रमांक 89 मधून हितेश राऊत लढतोय निवडणूक. दक्षिण मुंबईतील बंडखोरी शमनात भाजपाला यश, भाजपाचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी अर्ज मागे घेणार आहेत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर निर्णय. नागपुरात उमेदवारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा, उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं होतं, अर्ज मागे घेऊन म्हणून घरात बंद केलं होतं. प्रभाग क्रमांक 95 मधील बंडखोर चंद्रशेखर वायंगणकर नॉट रिचेबल, चंद्रशेखर वायंगणकर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक, प्रभाग 95 मधून हरिशास्त्री ठाकरेंच्या सेनेचे अधिकृत उमेदवार. सोलापुरात निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी, भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर तीव्र नाराजी, तिकीट कापल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्याला अश्रू अनावर, अपक्ष निवडणूक लढण्यावर बंडखोर राजकुमार आलुरे ठाम. भाजपच्या कारभारावर अजित पवार घेणार पत्रकार परिषद, पिंपरी चिंचवडमध्ये संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद, 8 वर्ष भाजपाकडून केलेल्या गैरकारभाराविरोधात मांडणार भूमिका. इचलकरंजी महापालिका निवडणुकीतून 22 उमेदवारांची माघार, आतापर्यंत 423 उमेदवारांचे अर्ज शिल्लक, आज दुपारी 3 पर्यंत माघारीची अंतिम मुदत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसकडून नव्या आणि युवा चेहऱ्यांना संधी, सुशिक्षित युवकांना आशा देण्याचे काम पक्षाने केले, खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया. चंद्रपुरात तिकीट कापल्याने बंडाचे हत्यार, दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी सुरू, अपक्ष उमेदवारांना फोनवर फोन आणि आज दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येणार. पिंपरी चिंचवडमध्ये 2 उमेदवारांनी 2 राजकीय पक्षांचे एबी फॉर्म जोडत अर्ज केले दाखल, अर्ज छाननीनंतर बाब समोर, प्रभाग क्रमांक 20 ब आणि 30 अ मधील प्रकार. वसई विरारमध्ये वायएमसी ग्राउंडवर भाजपाकडून भव्य कार्यकर्ता संवादाचं आयोजन, संवाद कार्यक्रमात भाजपाचे वरिष्ठ होते उपस्थित. नाशिकमध्ये भाजपातील बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री गिरीश महाजन दाखल, अनेक कार्यकर्त्यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी, अपक्षांना थांबवण्याचं गिरीश महाजन यांच्या समोर मोठं आव्हान. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, राजकीय नेते मनधरणी करण्यासाठी इच्छुकांच्या घरी, बंडोबांना थंड करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची दमछाक. भाजपाचे उमेदवार दत्ता केळुसकर नॉट रिचेबल, आता आरपारची लढाई म्हणत केळुसकर बंडखोरीवर ठाम, दत्ता केळुसकरांचा व्हिडिओ समोर. समृद्ध शिर्केंचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे, समृद्ध शिर्केंचा ठाकरेंच्या शिवसेनेचे इच्छुक उमेदवार, मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 मधून अर्ज मागे, सुनील प्रभू उद्धव ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर अर्ज मागे. मुंबईत शिंदेच्या शिवसेनेला 90 जागा, मुंबईत शिंदेच्या शिवसेनेमध्ये 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात. ठाकरे सेनेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल, राहुल नार्वेकरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार, अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप, विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, भाजपाकडून बंडखोरांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न, काहींची तलवार म्यान तर काही लढण्यावर ठाम. मंत्री बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर, आमदार रवी राणा यांची घेणार भेट, महायुतीमध्ये असूनही युवा स्वाभिमानाचे 41 उमेदवार रिंगणात. अमरावतीमध्ये भाजपाचे उमेदवार तुषार भारती यांची हायकोर्टात धाव, निवडणूक आयोगाने सचिन बेंडेंबाबत दिलेल्या निकालाला आव्हान. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर, 91 जणांना उमेदवारी दिली असल्याची माहिती, यादीमध्ये महिला उमेदवारांवर अधिक भर. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर, कोल्हापूर इचलकरंजी पालिकांसाठी प्रचार करणार, भाजप उद्या कोल्हापुरामध्ये प्रचाराचं रणशिंग फुंकणार.
नागपूर मनपा निवडणुकीमध्ये भाजप काँग्रेसमध्ये बंडखोरी, अनेक नाराजांनी अपक्ष उमेदवार म्हणून केले अर्ज दाखल. तिकीट नाकारल्याने भाजपाचे 50हून अधिक उमेदवार नाराज. रोहित खोपडे यांना काँग्रेसमधून ऑफर, काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांची ऑफरवरून खोपडे पितापुत्रांची जोरदार टीका. नागपूर महानगरपालिका निवडणूक कर्तव्यात बेजबाबदारपणा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई, निवडणूक प्रशिक्षणाचे आदेश स्वीकारण्यास नकार देणाऱ्यावर कारवाई. काँग्रेस नेते संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड, हडको परिसरामध्ये छेड काढणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप, घटनेनंतर परिसरात तीव्र संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या, मंत्री अधिकारी उमेदवारांना फोन करून दबाव टाकतात, ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट नेत्यांना धरलं धारेवर, भाजपच्या नेत्यांकडून नाराज इच्छुकांची मनधरणी, 7% नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यात यशस्वी. छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराज इच्छुकांची संख्या जास्त, उमेदवारी दिली नसल्याने अनेक कार्यकर्ते नाराज, इच्छुकांची समजूत काढण्यात भाजपाला यश. पुण्यात काल दिवसभरात 67 जणांनी अर्ज घेतले मागे, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत, 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ. उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाकडून सर्व महिला उमेदवार, लता पगारे, सुषमा घाग, वंदना डोंगरे, सुवर्णा सगळे अशी भाजप महिला उमेदवारांची नावे. राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपाचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध. नाशिकमध्ये 54 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे, गुरुवारी 54 उमेदवारांचे अर्ज मागे, अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू. जुन्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच भाजप जगात नंबर 1, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं वक्तव्य. भाजप नेते कृपाशंकर सिंह आधी बरळले, मग सारवासारव करतानाही मराठी माणसाला डिवचलंय, उत्तर भारतीय महापौर होईल एवढे नगरसेवक निवडून आणा, कृपाशंकर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांची टीका. महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, किती उमेदवार रिंगणात असणार हे उद्या स्पष्ट होणार. पुण्यात शिवसेना भाजपच्या युतीचं काय होणार, दोन्ही पक्षात अद्यापही बैठक नाही, पुण्यात दोन्ही पक्ष युती म्हणून लढणार की स्वबळावर याकडे लक्ष. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 81 जागांसाठी 799 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी 48 उमेदवारांनी आपले अर्ज घेतले मागे. अमरावती महानगरपालिकेची 87 जागेसाठी निवडणूक, चंद्रशेखर बावनकुळे आज दौऱ्यावर, रवी राणा यांच्यासोबत बैठक घेऊन उमेदवार माघारीबाबत चर्चा होण्याची शक्यता. उल्हासनगरमध्ये शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. नागपुरात विविध कारणांमुळे 80 उमेदवारांचे अर्ज बाद, छाननी प्रक्रियेनंतर 1294 उमेदवार निवडणूक रिंगणात. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारांना व्हिडिओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा. छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या 17 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा, नियुक्तीनंतर आदेश देऊनही कामावर रुजू न झाल्याने गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना धमकी प्रकरण, धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही असे प्रयत्न करू नका, घोडा मैदान जवळ आहे, अंबादास दानवेंचा थेट इशारा. सोलापूरच्या नगरपंचायतीमध्ये ट्विस्ट, प्राजक्ता पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या संदर्भात राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंनी केली याचिका, शपथपत्रात अनेक त्रुटी असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रहार संघटनेचे 3 उमेदवार रिंगणात, प्रभाग क्रमांक 20 मधून बंटी रामटेके रिंगणात. राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यात वाद, नार्वेकर आणि राठोड यांच्यात निवडणूक कार्यालयात वाद, दोघांमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वाद झाला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला, अजित पवारांची उमेदवारी अर्जावरून करणार चर्चा, 4 ते 5 प्रभागांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आमने सामने. संजय शिरसाट यांनी फोन करून उमेदवाराला दिली धमकी, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा आरोप. उलटा चोर कोतवाल को डाटे, राहुल नार्वेकरांचा आरोपांना प्रत्युत्तर, असंवैधानिक काम करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला, आपण ते केले नाही म्हणून हा फेक नरेटिव्ह पसरवलाय, राहुल नार्वेकरांचा आरोपांना प्रत्युत्तर.
पंढरपुरात मनसे नगरसेविका माधुरी दिलीप धोत्रेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. मालाडमध्ये काँग्रेसला भाजपचा धक्का. काँग्रेसचे उत्तर मुंबई जिल्हा महासचिव यांचा भाजपमध्ये प्रवेश. निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. रामदास आठवलेंची कवितेच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने असते पाठी कोरी. अहिल्यानगरमध्ये भाजपकडून शालेय विद्यार्थ्यांना पॅडचं वाटप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर राम शिंदेंचे स्टिकर. रोहित पवारांकडून व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट नंतर विक्रेत्याने मागितली माफी. दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिवराज सिंग चौहान त्र्यंबकेश्वरमध्ये पत्नीसह केली त्र्यंबकेश्वर मंदिरात महापूजा. कणकवलीतील ठाकरे सेनेचे माजी सरपंच केशव सुतार यांचा भाजपमध्ये प्रवेश. शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन केला पक्षप्रवेश. पुण्यात इंडिगो विमानाचा गोंधळ. इंडिगोचं विमान निर्धारित ठिकाणी न जाता बंगळुरूमध्ये उतरवलं. प्रवाशांचा संताप. गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही पुलाचे काम संथगतीनं. वाहनधारका त्रस्त. संबंधित कंत्राटदारावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त. वर्धा कचरा मुक्तीच्या मोहिमेला सुरुवात. नवीन नगराध्यक्ष सुधीर पांगुळ पदभार स्वीकारताच थेट रस्त्यावर कामात सातत्य ठेवण्याची नागरिकांची अपेक्षा. प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत. राजकीय पक्षांचं मौन. उमेदवार आता तरी लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित. वर्ध्यातील तळेगाव पाझर तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार. सीईओ पराग सोमण यांनी दिली पाहणी करून सूचना. चंद्रपूरकरांचे आरोग्य धोक्यात. 31 पैकी 29 दिवस प्रदूषण. डिसेंबर महिन्यामध्ये प्रदूषणाची पातळी उंचावली. नाशिक शहरातून नायलॉन मांजा विक्री करणारे 137 जण तडीपार. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कडक नजर. अखंड हिंदू राष्ट्रासाठी 1000 साधू संतांची पदयात्रा. संत सावतामाळीच्या अरण येथून पदयात्रा निघणार. अखंड हिंदू राष्ट्र घोषित व्हावे या मागणीसाठी पदयात्रा. उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष बाबू आर.एन. सिंह यांची जयंती. बांद्रामधील उत्तर भारतीय संघ भवनामध्ये विशेष कार्यक्रम. 20 दिव्यांगांना तपहिया इलेक्ट्रिक सायकल वाटप. समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित. साईबाबांना हिरेजडीत मुकुट अर्पण. 80 लाख रुपयांचा मुकुट अर्पण. साईबाबांच्या चरणी 655 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरेजडीत अर्पण. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये आराळा या ठिकाणी गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित. संत बाळूमामाच्या वेशामध्ये अवतरले शिक्षक. यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये पोलीस अधीक्षकासह पोलीस कर्मचारी धावणार. गडचिरोलीतील एसटी विभागात एसटी बसेस आणि चालक वाहकाची कमतरता. प्रवाशांना चांगला त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांना एसटी बसेसमध्ये तासनतास वाट पाहावी लागते. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मांदळवाडी परिसरामध्ये बिबट्याची दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. चांदवड तालुक्यात लाल कांदा काढणीला वेग. मजुरांची टंचाई भासल्याने परप्रांतीय मजुरांचा आधार. हिंगोलीत कर सहायकास लाच घेताना पकडले. 20,000ची लाच घेताना रंगेहात पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल. मीरा रोडमधील काशी गावामध्ये घरफोडीतील 2,36,000 लाखांचं सोनं. रोख रक्कम पोलिसांनी केले जप्त. 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सोलापूरमध्ये अवैध हातभट्टीवर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये 26,30,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट. बीडमधील सादोळा शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात विद्युत मोटर कॉपर वायर चोरीला. 90 शेतकऱ्यांचे 6,42,000चं नुकसान. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. वर्धा पोलिसांची दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर 11 जणांवर गुन्हा दाखल. कारवाईमध्ये मोटरसायकल जप्त. चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यांच्या पोत्याची चोरी. अज्ञात चोरट्यांचा तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये काळखडक परिसरात वाहनांची तोडफोड. अज्ञाताकडून 5 ते 7 वाहनांची तोडफोड. वर्ध्यात अट्टल घरफोडीतील टोळी जेरबंद. एलसीबीची मोठी कारवाई. 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात द्राक्षवाडीतील सराईत गुंड संकेत सुनील होलेंवर कारवाई. हत्या, दरोडा, जबर मारहाण, जीवे घेण्या धमक्यांचे 6 गुन्हे दाखल. कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली धिंड. जुना राजवाडा येथील पोलिसांची कारवाई.
सोलापूरमध्ये पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर छापेमारी, 71 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांकडून 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.